नमस्कार. आज आपण बघणार आहोत जरा हटके अशी रेसिपी, ती म्हणजे शेंगोळ्या. शेंगोळ्यांचा मस्तपैकी रस्सा असतो, तो खायला खूप छान लागतो. चला लगेच बघूया आपण रेसिपी. सर्वप्रथम साहित्य बघूया. 8-10 लाल मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता, 1 चमचा जिरे, 2 वाट्या किंवा 1 मोठा बाउल हुलग्याचं पीठ. सर्वप्रथम आपण लाल मिरचीची पेस्ट बनवणार आहोत. त्यामध्ये लाल मिरची, लसूण, जिरे, 1 चमचा मीठ आणि थोडीशी हळद हे टाकलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड केलं आहे. फाईन अशी पेस्ट बनवायची आणि मग ती आपल्या हुलग्याच्या पिठासाठी मिक्स करून घ्यायची. ही पेस्ट आपल्याला पिठामध्ये मिक्स करायची आहे. एका परातीमध्ये 2 वाट्या कुळथाचं पीठ घ्यायचं. त्यामध्ये आता आपण 2 चमचे किंवा तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे मिरचीची पेस्ट टाकायची. गरज असेल तर एखादा कण मीठ टाकायचं आणि आधी कोरड्या हाताने मिक्स करून घ्यायचं. कोरड्या हाताने मिरचीची पेस्ट मिक्स केली की मग थोडं थोडं पाणी टाकत त्याचा गोळा बनवायचा. गोळा जास्त सैल नाही बनवायचा. गरज असेल तर तेल लावून त्याला मळून घ्यायचं. घट्टच ठेवायचा थोडासा आणि मग त्याचे पुरी एवढे छोट्या आकाराचे किंवा सुपारी एवढा असा गोळा घ्यायचा. हातावर तिरक्या हातावर घ्यायचा आणि आपला तळ हाताचा जो शेवटचा भाग असतो त्याला तेल लावायचं किंवा पाणी लावायचं आणि मग तो हातावरच मळून घ्यायचा आणि मग त्याच्या लंबगोलाकार शेंगोळ्या काढायला घ्यायच्या. नवीन माणसासाठी ही प्रोसेस थोडीशी किचकट आहे, कारण हुलग्याचं पीठ थोडं चिकट असतं. त्यामुळे एकसारख्या शेंगोळ्या निघत नाहीत पहिल्यांदा, पण प्रॅक्टिसने हे जमतं. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे या शेंगोळ्या कशा पटापट माझ्या सासूबाईंनी काढलेल्या आहेत. ही रेसिपी जुन्नरच्या भागातली आहे, स्पेशालिटी आहे जुन्नरच्या भागातली आणि हुलग्याची असल्यामुळे ही पौष्टिकसुद्धा आहे. हुलगे हे संधिवाताच्या पेशंट्सना खूप गुणकारी मानलं जातं आयुर्वेदामध्ये. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. आता तुम्ही बघू शकता कसे एकसारखे मोठ्या चकलीसारखे शेंगोळ्या निघालेल्या आहेत. एकसारखी जाडी आहे त्याची. एवढ्या पिठाच्या साधारण 8 ते 9 शेंगोळ्या होतात. अशा प्रकारे आपण उरलेल्या पिठाच्या सुद्धा शेंगोळ्या काढणार आहोत. तळ हाताचा जो खालचा उंचवटा असतो त्याने प्रेशर देऊन त्या शेंगोळ्या बनवायच्या असतात. ही टॅक्ट आहे शेंगोळ्या बनवण्याची, जी मला माझ्या सासूबाईंनी आता सांगितलेली आहे. या टॅक्टने तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा शेंगोळ्या. हा शेप बघून घरातली लहान मुलं खुश होतीलच. नेहमीचं पास्ता, मॅक्रोनी हे खाण्यापेक्षा काहीतरी हेल्दी असा अल्टरनेटिव्ह आहे शेंगोळ्यांचा. तर आता अशा शेंगोळ्या आपण एका ताटात बाजूला काढून घेऊया. दुसरीकडे फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये 4 चमचे तेल टाकायचं. तेल तापलं की मग त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, त्यानंतर जिरे, मग कढीपत्ता आणि त्यानंतर थोडासा ठेचलेला लसूण टाकायचा. मगाशी जी आपण लाल मिरचीची पेस्ट केली होती ना, ती 1 चमचाभर टाकायची रस्स्याला तिखटपणा आणण्यासाठी आणि हे परतून घ्यायचं. मसाल्याला तेल सुटलं की मग त्याच्यात पाणी टाकायचं. 8 ते 9 शेंगोळ्यांचे गोल झाले असतील तर त्यासाठी 1.5 लिटर पाणी लागतं. त्यामुळे तेवढं 1.5 लिटर पाणी किंवा 3 मोठे तांबे पाणी टाका. आता रस्स्यामध्ये मीठ कमी पडू शकतं, त्यामुळे इथे 1 चमचा मीठ मी टाकते. रस्सा ठीक होण्यासाठी थोडं हुलग्याचं पीठसुद्धा त्यात मिक्स करू शकता तुम्ही. आता उकळी आलेली आहे चांगली. उकळी आली की त्याच्यामध्ये एक एक करून शेंगोळ्या सोडायच्या. हलक्या हाताने सोडायच्या. एक काळजी घ्यायची की शेंगोळी मोडता कामा नये. आता शेंगोळ्या शिजायला 35 ते 40 मिनटं लागतात. तेवढा वेळ आपण बारीक गॅसवर हे शिजवत ठेवायचं. आता आपल्या शेंगोळ्या तयार झालेल्या आहेत. मस्तपैकी गरमागरम सर्व करून घेऊया. तर आजची ही शेंगोळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा घेऊन येऊ अशाच नवीन नवीन रेसिपीज. धन्यवाद.